हाय फ्रेंड्स, वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमी अमरावती. मी उमेश राठोड परत आपलं मनापासून स्वागत करतो. बघा, थंबनेलवरून तुमच्या लक्षात येत असेल इडियम्स अँड फ्रेजेस आपण पार्ट 2 बघत आहे. याचा आधी एक पार्ट तिथे झालेला आहे. अतिशय चांगलं वाटलं मला की आपण जो पहिला पार्ट तिथे घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता जो राज्यसेवाचा पेपर झाला आहे त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन तिथे इडियम्स अँड फ्रेजेसवरती होते. त्याच्यापैकी आपण डायरेक्ट इनडायरेक्ट जर बघितलं म्हणजे काही प्रश्नाचे जे समजा इडियम्स अँड फ्रेजेस आहे समजा ते ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसतात. जे आपण घेतलेले होते ते 4-5 तिथं आपण म्हणू शकतो इडियम्स अँड फ्रेजेस तिथं होत्या. आता समजून घ्या, आपण हा पार्ट 2 आहे. आपण याला परत चित्राच्या आणि गोष्टीच्या मदतीनेच बघणार आहे. चला, ही छोटीशी माहिती आहे की सरळ सेवाचा जो समजा आपला एक्झाम असणार आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाद्वारे जे घेतले जाणार आहे त्याच्यामध्ये पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरीय लिपिकच्या जे जागा आहे त्याची आपण बॅच लॉन्च केलेली आहे. ती फक्त 1,500 मध्ये आहे. तिथं आपण इंग्लिश हा विषय मी कव्हर करत आहे, बाकी फॅकल्टी पण तिथं बाकीचे विषय कव्हर करत आहे. ही खूप स्वस्त आणि चांगल्या दर्जाची बॅच आहे, तुम्ही परचेस करू शकता ॲपवरून. चल, आपण सुरुवात करूया. 51 नंबरची आपली इडियम्स चालू होती. ठीक आहे, आता चेक करायचं. पहिला आपल्याला इडियम दिसतो बँडी वर्ड्स. आता बघा, बँडी वर्ड्स म्हणजे काय? टू आर्ग्यू आपण म्हणू शकतो, किंवा भांडण करणे किंवा वाद घालणे. जसं मला सांगा, भांडण करताना आपण वेगवेगळ्या शिव्यागाळ करतो वगैरे. ठीक आहे, म्हणजे हा जर ए म्हणत असेल तो समोरचा बी म्हणतो. याचा अर्थ काय की ते कोणते वर्ड असतात तर ते बँडी वर्ड्स असतात. हे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. ही ताई जर ए म्हणत असेल तर भाऊ बी म्हणत आहे, भाऊ जर बी म्हणत असेल तर ताई सी म्हणत आहे. बरोबर आहे. याचाच अर्थ काय झाला की याचा अर्थ आपण म्हणू शकतो त्याला की तो आहे भांडण करणे किंवा वाद घालणे, किंवा आपण त्याला म्हणू शकतो बँडी वर्ड्स. ठीक आहे, टू आर्ग्यू आपण म्हणू शकतो. चला समोर जाऊया. बी इन वन्स बोनेट. आता बघा, हे तुम्हाला माहित आहे. आपण जर बघितलं तर मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे मी. या वन्सच्या जागी दुसऱ्या पर्सनचं नाव येऊ शकतो. म्हणजे आपण म्हणू शकतो पजेशिव तिथे ॲडजेक्टिव्ह पण वापरल्या जाते. हर बोनेट, त्याच्यानंतर हिज बोनेट, काही पण तो तिथं वापरू शकतो. या वंशऐवजी हा वंश तिथं लक्षात ठेवून आपण वंशऐवजी तिथं कुठला पण नाउन प्रोनाउन तिथं वापरला जाणार. बी इन वन्स बोनेट याचा अर्थ काय? बघा, बी म्हणजे तुम्हाला माहिती आहे मधमाशी. ठीक आहे, आता बोनेटमध्ये जर ती जात असेल म्हणजे तुमचं हेल्मेट आहे आणि हेल्मेटमध्ये जर समजा एखादी मधमाशी जर गेली तर आपण वारंवार त्याचाच विचार करत राहणार, तिचाच विचार करत राहणार की हेल्मेटमध्ये माझी मधमाशी आहे. याचा अर्थ काय की तुम्ही सातत्याने त्या गोष्टीचा काय करत आहे, विचार करत आहे. बी इन वन्स बोनेट याचा अर्थ काय? तो टू बी फिजी म्हणजे सदा असंतुष्ट असणे, एकाच गोष्टीकडे काय करणे आपण म्हणू शकतो ते चिंता करणे. ठीक आहे, तर लक्षात ठेवूया आपण बी इन वन्स बोनेट अर्थात असेल त्याचं सदा असंतुष्ट. तर इथं बघा, इथं तुम्हाला दिसत आहे ताईच्या जे कॅप आहे त्याच्यावरती दिसते की बी आहे तिथं ती विचार करत आहे. हे दोघे पण त्याच गोष्टीवर काय करत आहे, विचार करत आहे. अर्थात आपण म्हणू शकतो की ते असंतुष्ट आहे. चला समोरची इडियम चेक करूया. बाईट द डस्ट. आता बघा, बाईट द डस्ट जर बघितला तर हे आपण सर्रास म्हणतो धूळ चारणे म्हणजे हरवणे. आता समजा बाईट द डस्ट जर बघितलं, ठीक आहे, डस्ट माहिती आहे तुम्हाला, धूळ. बाईट खाणे म्हणजे इथं जर बघितलं टू बी डिफिटेड, इथं अर्थ असं होतो की पूर्णपणे पराभूत करणे आहे की नाही, हरवणे असं इथं लक्षात येतं. पराभूत होणे किंवा हरणे. हा चित्रामध्ये तुम्हाला स्वरूप दिसतो. काय दिलेलं आहे की पूर्णपणे गड्याला काय केलेलं आहे, इथं हरवलेलं आहे. बाईट द आपण डस्ट म्हणू शकतो. डस्ट लक्षात ठेवण्याचं धूळ चारणे. इथं आपण ते मराठीमध्ये पण म्हण आहे की धूळ चारणे. चलो आगे की इडियम बघेंगे. चेक करायचं ब्ल्यू स्टॉकिंग. ब्ल्यू स्टॉकिंग. आता बघा, हा कलर तुम्हाला ब्ल्यू दिसतो आणि स्टॉकिंग दिसतो. ही एक स्टॉकिंग आहे. काय असते की जे समजा एअर होस्टेज असतात तर हे असं जो समजा तिथं म्हणू शकतो आपण परिधान करत असतात कपडे वगैरे, तिथं चेक करा. त्याचाच अर्थ काय होतो, एज्युकेटेड बट पेडॅन्टिक आपण म्हणू शकतो लेडी. अशी लेडी जे एज्युकेटेड पण असते आणि ती दाखवा पण लागते, तिला दाखवा पण. मग हे आपल्याला कुठं भेटतात तर आपण म्हणू शकतो की एअर होस्टेज हे असतात की ते एज्युकेटेड आहे म्हणून तिथं गेलेले असतात. ठीक आहे, आणि त्यांना पण शो पण करावा लागतो. याचा अर्थ काय, ब्ल्यू स्टॉकिंग जर बघितलं तर याला म्हटलं जाते ब्ल्यू स्टॉकिंग. याचाच अर्थ होतो की एज्युकेटेड बट पेडॅन्टिक काय म्हणू शकतो आपण, लेडी. सुशिक्षित पण अभ्यासू स्त्री असं त्याचा अर्थ होत नाही. ठीक आहे, तर इथं आपण समजून घेऊ सुशिक्षित पण ते दाखवणारी स्त्री, शो करणारी स्त्री. ठीक आहे, ब्ल्यू स्टॉकिंग आपण त्याला लक्षात ठेवू. हे ब्ल्यू कलरचं तुम्हाला हे दिसते ते स्टॉकिंग पण म्हटलं जाते त्याला. चला समोर जाऊया.
बुकवर्म. आता बघा बुकवर्म म्हणजे काय, आपण म्हणतो ना एखादा मित्र जो आहे समजा आपल्यासोबत चहा घ्यायला पण येत नाही, नाश्ता करायला पण येत नाही, नुसतं तो पुस्तकामध्ये असतो, मग आपण म्हणतो त्याला पुस्तकी किडा, बरोबर. मग हा जो इडियम आहे तो तिथूनच आलेला आहे. बुकवर्म म्हणजे काय, अ पर्सन इन द हॅबिट ऑफ पोरिंग ओव्हर बुक्स, म्हणजे काय, पुस्तकावर ओतण्याची सवय असलेले व्यक्ती, असं मराठीमध्ये तिथं या सेंटेन्सचा अर्थ तिथं घेतलेला आहे. पण आपण लक्षात ठेवूया याला पुस्तकी किडा. आपला एखादा मित्र असतो की तो पुस्तक सोडत नाही आहे का, त्याला बाकी दुनियाशी काही घेणं देणं नसते, म्हणजे त्याचं डोकं त्या फक्त पुस्तकामध्ये असते, याला म्हटलं जाते बुकवर्म. ठीक आहे, समोर जाऊया. हे दिसते आपल्याला बुकवर्म. त्यानंतरची इडियम चेक करा, ब्रिंग डाऊन द हाऊस. आता बघा ब्रिंग डाऊन द हाऊस म्हणजे काय की हा हाऊस आहे ते, हा हाऊस उलटा काढलं मी, बरोबर आहे की नाही. याचा अर्थ काय, घर जर उलट होत असेल याचा अर्थ काय होतो की तुम्ही अशी काहीतरी कृती केलेली आहे की सगळे तुमचे काय होत आहे तिथं नतमस्तक होत आहे. आता समजून घ्या, प्रशंसा मिळवणे म्हणजे भाऊनं इथं तलाठीची पोस्ट काढलेली आहे, आता सध्या रिझल्ट लागलेला आहे तलाठी किंवा राज्यसेवेतून पोस्ट काढलेला आहे, सगळीकडून काय होत आहे, प्रशंसा होत आहे, त्यालाच म्हणतात येते ब्रिंग डाऊन द हाऊस. म्हणजे सगळं घर जे आहे, आपण म्हणू शकतो की घर, ब्रिंग म्हणजे आणणे, ठीक आहे, डाऊन खाली, म्हणजे खाली जर आणत असेल घर, याचा अर्थ काय झाला की सगळे तुम्हाला काय होत आहे इथं नतमस्तक होत आहे. तर समजून घेऊया आपण की प्रशंसा मिळवणे त्यालाच म्हटलं जाते ब्रिंग डाऊन द हाऊस. ठीक आहे, समोर जाऊया. इडियम आहे, सोपी आहे ती. चला नेक्स्ट इडियम तिथे चेक करा, ब्रोबीट. आता बघा ब्रोबीट म्हणजेच काय, बघा आपल्या डोळ्याचा वरचा जो असतो समजा, याला काय म्हटलं जातं, ब्रो म्हटलं जातं. त्याला जर तुम्ही मारत असाल, बीट करत असाल, तर 100% तुम्ही खाली बघणार, लक्षात ठेवणार, टू बुली. याचा अर्थ काय, खाली दाखवणे. आता हे खाली दाखवणे म्हणजे प्रत्यक्षात असं खाली दाखवणे असं त्याचा अर्थ होत नाही, तर फक्त आपण समजण्यासाठी आपण लक्षात ठेवूया ब्रो म्हणजे काय, हे डोळ्यावरचं. त्याच्यानंतर जर बघितलं बीट, त्याला जर आपण जर मारत असेल तर काय होत आहे, टू बुली. त्याचा अर्थ काय होतो, खाली दाखवणे. बघा सिनियर, जर आपण कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये कुठे जर तुम्ही जर राहत असाल तर एक वेलकमचा प्रकार असतो, ठीक आहे. हॉस्टेलमध्ये वगैरे तुम्ही जर राहिले असाल तर वेलकमचा एक प्रकार असतो. तिथे सिनियर वगैरे जे समजा खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे ते आपण म्हणतो की वेलकम असतो ते रॅगिंगमध्ये मोडल्या जाते, ठीक आहे, थोडंफार प्रमाणात. मग तिथे खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात ते आपल्याला. मग लक्षात ठेवू आपण ब्रो बीट म्हणजेच काय, खाली दाखवणे काय किंवा टू बुली आपण तिथं लक्षात ठेवू शकतो. चलो समोर जाऊया. बघा इथं इडियम आहे, सोपी आहे, बॅड एग. आता बघा हे अंड्याचं ट्रे आहे, त्याच्यामध्ये एखादं जर खराब अंड असेल तर आपण तो आपल्यासाठी कामी असतो का, बरं नाही, आपण त्याला काढून फेकून देतो, बरोबर आहे की, म्हणजे तो बॅड आहे. एक कसा आहे, तो बॅड आहे. मग ती गोष्ट लक्षात ठेवा की तो वर्थलेस असेल, ठीक आहे, तो वर्थलेस आहे, कोणत्याच कामाचा नसते. म्हणजे एखादी गोष्ट जर समजा कुठल्याच कामाची जर नसेल तर आपण त्याला वर्थलेस म्हणत असतो, त्यालाच आपण आजपासून म्हणणार की तो बॅड एग आहे, तो माझ्यासाठी काय आहे, बॅड एग आहे. किंवा आपण म्हणू शकतो एक नालायक, जो लायकीचा नाही, त्याला आपण काय म्हणत असतो, नालायक हा शब्द वापरला जाते, आपण त्याला बाजूला काढतो, ठीक आहे. मग लक्षात ठेवणार आपण एखादा बॅड एग जर असेल तर त्याला आपण बाजूला करणार, कोणत्याच कामाचा तो नसेल म्हणून आपण त्याला काय करत आहे, बाजूला करत आहे. हे पण लक्षात ठेवूया. चलो आगे बढेंगे. आता बघा बिसाइड द मार्क. आता इथं लक्षात येते आपल्याला की हा एक मार्क आहे आणि याच्या साईडला जर असेल, ठीक आहे, साईडला मी काय करत आहे, मार्क, हा मार्क आहे आणि याच्या साईडला मी इथं उभा आहे किंवा इथं म्हणू शकतो हा इथं उभा आहे. याचा अर्थ काय, मार्क इथं आहे पण उभा कुठं आहे, कार्यकर्ता हा साईडला उभा आहे. याचा अर्थ होतो की तो त्याच्याशी संबंधित असेल का, नाही, असंबंधित असेल, त्याला जर आपण म्हणू शकतो इरिलेव्हंट, त्याला आपण काय म्हणू शकतो, इरिलेव्हंट. आता इथं मार्क दिसतो, ठीक आहे, हा एक मार्क दिसतो, हा याच्या साईडला आहे, तो त्याच्या वर आहे का, बरं नाही, बिसाइड द मार्क आहे तो, हा एक मार्क आहे त्याच्या साईडला आहे, बिसाइड आहे, म्हणजे म्हणू शकतो इरिलेव्हंट, असंबंधित, याचा त्याचा काही संबंध नाही. आपण त्याला असं कन्सिडर समजू शकतो, त्याला सोप्या भाषेमध्ये आपण समजू शकतो. चलो समोर जाऊया. बिसाइड द मार्क म्हणजे काय झाला, इरिलेव्हंट, असंबंधित, ठीक आहे. त्याच्यानंतर चेक करूया काय दिलेलं आहे बरं आपल्याला, बर्न वन्स फिंगर. आता माहिती आहे तुम्हाला बर्न म्हणजे जळणे, ठीक आहे. आधी इथं जर बघितलं फिंगर जर जळाले असेल तर ते 100% काय होणार आहे, आपल्याला त्रासच होणार आहे. जसं मला सांगा की लहान जो लेकरू असतो ज्याला 2 दात असतात, ठीक आहे, तो नेहमी पाण्यामध्ये खेळत असतो. मग आई एखाद्या वेळेस काय करत असते की गरम पाणी काय करत असते, तिथं ठेवत असते
कारण की हा खूप त्रास देतो, बरोबर आहे की थोडंफार कोमट म्हणत आहे बरं. पण जेव्हा तो त्याच्यामध्ये हात टाकत असतो, बोट टाकत असतो, त्याला काय होतं, तो ट्रबल होते, त्रास होते. मग त्याच्यानंतर तो पाण्याजवळ कधी जात नाही. याचा अर्थ काय होतो की आपण अशामध्ये जाणे की जिथं आपल्याला काय होत आहे तिथं त्रास होणार आहे. मग समजून घ्या, बर्न वन्स फिंगर म्हणजेच काय असेल, टू गेट इन टू ट्रबल म्हणजे अडचणीत येणे. आता तो जो लहान कार्यकर्ता आहे तो अडचणीत आलाच नाही आहे की नाही, कारण की तो जर गरम पाण्यामध्ये जर हात टाकत असेल तो अडचणीत येणे. तर आपण म्हणू शकतो बर्न वन्स फिंगर म्हणजेच काय असेल, टू गेट इन टू ट्रबल, अडचणीत येणे. ठीक आहे, हे लक्षात ठेवूया आपण. शुअर. समोरची इडियम चेक करा. ब्राउन स्टडी हे कितीदा तरी विचारलेली गेलेली इडियम आहे. ब्राउन स्टडी म्हणजे काय, डे ड्रीम आपण त्याला लक्षात ठेवू शकतो किंवा दिवसा स्वप्न पाहणे. बघा, तुम्ही पुस्तक वाचत असतात, आपण कुठलंही पुस्तक जर वाचत असेल तर एखाद्या वेळेस असं होतो की आपण आपल्या दुनियामध्ये चालला जातो, बरोबर आहे की नाही. पुस्तकचा पेज समोर जात नाही, 2 तास होऊन जाते तिथं, पुस्तक तिथंच राहतो, पेज पण तोच असतो, पण आपला पेज काही पलटत नाही, आपण दुसऱ्या दुनियामध्ये असतो. म्हणजे आपण दिवसा स्वप्न पाहतो, बरोबर की. मग त्याला काय म्हटलं जाते, डे ड्रीम म्हटलं जाते किंवा ब्राउन स्टडी म्हटलं जाते. दिवसा स्वप्न पाहणे, ठीक आहे, फक्त विचारामध्ये तो असतो, कृती काही नसते, बरोबर आहे. त्याला लक्षात ठेवू आपण. ब्राउन स्टडी म्हणजे काय असेल, तो डे ड्रीम असेल. बँक ऑन. आता बघा, बँक ऑन लक्षात ठेवणार आपण, बँकेशी रिलेटेड आहे हा शब्द, त्याच्यानुसार आपण तिला लक्षात ठेवूया. बँक ऑनचा अर्थ काय होतो ते समजून घ्या. आपल्या जवळचे सगळे पैसे आपण बँकेमध्ये जर ठेवले, ठीक आहे, तर आपण कोणावर डिपेंड झालो बरं, बँकेवर. मग इथं समजून घेऊ आपण की आपण डिपेंड ऑन, कोणावर तरी अवलंबून, ठीक आहे, किंवा आपण म्हणू शकतो काउंट ऑन, किंवा आपण म्हणू शकतो मराठीमध्ये अवलंबून. हा जो आपला मित्र दिसतो, ठीक आहे, याच्या हातामध्ये काडी आहे, बरोबर आहे की. हा कशावर डिपेंड आहे तुम्हाला दिसते, ठीक आहे, डोळ्याला चष्मा लागलेला, हा कशावर डिपेंड आहे, या स्टिकवर तो डिपेंड आहे, काडीवर तो काय तिथं डिपेंड आहे. मग आपण लक्षात ठेवू, आपण बँक ऑन म्हणू शकतो त्याला. किंवा ही जे ताई दिसते आपल्याला, ठीक आहे, तर ह्या व्हीलचेअरवरती काय डिपेंड आहे, डिपेंड ऑन आहे ती कशावर, तर व्हीलचेअर. मग आपण काय म्हणणार त्याला, बँक ऑन म्हणणार. ठीक आहे, लक्षात राहील इडियम. चला समोर जोया. बँक ऑन म्हणजे काय, डिपेंड ऑन किंवा काउंट ऑन पण आपण त्याला म्हणू शकतो. ब्लेज द ट्रेल. आता बघा, ब्लेज द ट्रेल म्हणजे काय होतो की टू स्टार्ट अ मुवमेंट, एखादी मुवमेंट चालू करणे किंवा एखादी कृती, एखादी ऍक्शन आपण तिथे काय करणे, चालू करणे, बरोबर आहे की. आजचा म्हणजे उद्याची 1 तारीख येत आहे, तर आपण विचार करत असतो की आजपासून मी अभ्यासाला सुरुवात करणार, म्हणजे मुवमेंटला माझी काय करणार, सुरुवात करणार. मग इथं लक्षात ठेवा आपण, ब्रेज द ट्रेल म्हणजे काय असेल की टू स्टार्ट अ मुवमेंट किंवा चळवळ किंवा काम आपलं सुरू करणे, एखादं काम सुरू करणे किंवा एखादी ॲक्शन चालू करणे, एखादी चळवळ चालू करणे. मग तुम्हाला माहिती आहे गांधीजींनी एक चळवळ चालू केली होती, ठीक आहे, भारत छोडो आंदोलन. मग मला सांगा, इथं जर बघितलं ब्लेज द ट्रेल, आपण म्हणू शकतो टू स्टार्ट अ मुवमेंट. ठीक आहे, लक्षात ठेवणार आपण त्या की काय असेल, चळवळ किंवा काम एखादं सुरू करणे. बुल इन अ चायना शॉप. बघा, बुल इन चायना शॉप, बुल तुम्हाला दिसतो, बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की ते चिनी मातीचे भांडे तुम्ही ऐकले असेल किंवा बघितले असेल. चिनी मातीच्या भांड्याची जर दुकान जाते, शॉप म्हणजे काय, दुकान. आता चायना शॉप आहे तिथं, त्याच्यामध्ये चिनी मातीचे भांडे आहे असं आपण समजूया. त्याच्यामध्ये जर बुलने प्रवेश केला असेल तर 100% तो तिथं काय करणार आहे, सगळ्या वस्तू काय करणार, तिथं डॅमेज करणार, खराब करणार, कारण की तो तुटेल ना, फुटेल ना ती गोष्ट. मग इथं जर समजून जर घेतलं, बुल इन अ चायना शॉप म्हणजे काय, वन हू कॉजेस डॅमेज, म्हणजे आपण म्हणू शकतो नुकसान होणे किंवा नुकसान तिथं करणे. ठीक आहे, नुकसान होणे. मग बुल इन चायना शॉप, बुल जर चायना शॉपमध्ये जात असेल तर 100% तो तिची वस्तू काय करेल, डॅमेज करेल. मग इथं डॅमेज हा शब्द तुम्ही लक्षात ठेवणार. ठीक आहे, वन हू कॉजेस काय असेल तिथं, डॅमेज. ठीक आहे, बुल इन चायना शॉप. समोर बघा, बाय द रूल ऑफ थंब. बघा, बाय द रूल ऑफ थंब म्हणजेच काय की, आता समजून घ्या, माझ्या घरचं उदाहरण देतो तुम्हाला मी. ठीक आहे, इथे काय होतंय की माझ्या घरच्या लोकांना एवढं वाटतं की मी थोडं ठीकठाक आहे व्यवहारामध्ये, तर ते मला नेहमी म्हणू शकतो की बाजारामध्ये पाठवतं, पण माझ्या भावाला ते पाठवत नाही, बरोबर आहे. पण त्यांना हे माहीत नाही की माझ्यापेक्षा त्याला व्यवहारी ज्ञान जास्त आहे, प्रॅक्टिकल त्यांना जास्त आहे. मग इथं जर समजून घेतलं, बाय द रूल ऑफ थंब म्हणजेच काय की असा व्यक्ती की त्याला प्रॅक्टिकल ज्ञान आहे किंवा आपण म्हणू शकतो की व्यावहारिक त्याला काय अनुभव आहे. मग अकॉर्डिंग टू प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, म्हणजे एखादा व्यक्ती असा असतो तो की त्याच्याकडे आपण म्हणू शकतो एज्युकेशन कमी असेल पण त्याला प्रॅक्टिकल तिचं काय असतो, नॉलेज असतो, तर त्यालाच आपण म्हणणार बाय द रूल ऑफ थंब, की तो
थंबच्या रूलनुसार तिथं चालतो, असं आपण तिथं लक्षात घेऊ शकतो. व्यावहारिक त्याला अनुभव असतो, जो प्रॅक्टिकल तिथं काय करतो नॉलेज त्याला असतो, त्यालाच आपण म्हणणार बाय द रूल ऑफ थंब. चला समोरची इडियम आपण चेक करून घेऊ. बिग ड्रॉ. आता हे दिवस येतच आहे, ठीक आहे, फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे, समजून घ्या. बिग ड्रॉ म्हणजे काय, अ ह्यूज अट्रॅक्शन, ठीक आहे, खूप मोठं काय म्हणू शकतो आपण अट्रॅक्शन असतो, ठीक आहे, एक प्रचंड अट्रॅक्शन किंवा आकर्षण आपण त्याला लक्षात घेऊ शकतो. हे दिसते चित्रामध्ये की यांच्यामध्ये काय प्रचंड आकर्षण आहे, अट्रॅक्शन आहे आणि फेब्रुवारी महिना चालू आहे. तर समजून घ्या बिग ड्रॉ म्हणजेच काय, अ ह्यूज अट्रॅक्शन. आपण तिथं तुम्ही तुमच्या फ्रेंडला म्हणू शकता की बिग ड्रॉ आहे बा, बरोबर काय, मला खूप ह्यूज अट्रॅक्शन आहे. लक्षात ठेवणार आपण एक प्रचंड आकर्षण. चला समोरची इडियम चेक करून घ्या. ब्रोकन रीड. आता बघा इथं लक्षात ठेवणार आपण की हा जो रीड आहे की नाही, हा जो रीड आहे, रीड म्हणजे हे तुम्हाला दिसतो की हा वेळू, याला काय म्हटलं जाते, म्हणजे मी तुम्हाला एवढं सांगेल की इथं जर बघितलं ना विदर्भामध्ये याला वेळूच म्हटलं जाते, बरोबर आहे की नाही, वेळू काहीतरी असं म्हटलं जातं, ठीक आहे, समजून घ्या. मग मला सांगा असा वेळू जो काय करत आहे की तो फेल आहे. कसा फेल आहे तर समजून, ब्रोकन म्हणजे हे तुटलेला वेळू आहे, पण त्यानं सपोर्ट केलं होतं पण दॅट फेल. आता समजून घ्या सपोर्ट दॅट फेल म्हणजे काय की समर्थन, पण तो कसा आहे अयशस्वी आहे. समर्थन दिलेलं आहे पण तो कसा आहे अयशस्वी. आता हे 2019चं चित्र आहे, काय दिसतं याच्यामध्ये की राहुल गांधीला लोकांनी तिथं समर्थन केलं होतं, पण तो समर्थन यशस्वी होता का बरं, नाही. आपण त्याला काय म्हणू शकतो अयशस्वी तो समर्थन होता. आता 2024 मध्ये पाहून घेऊ आपण काय होणार आहे. पण इथं मला सांगा समर्थन तर होतंच ना, समर्थन होता पण कसा होता तो फेल होता, ठीक आहे. आता लक्षात ठेवणार आपण सपोर्ट दॅट काय असेल ते फेल. हा वेळू दिसतो पण तो तुटलेला आहे. मग लक्षात ठेवणार ब्रोकन रीड म्हणजे काय की असा वेळू जो तुटलेला आहे तो अयशस्वी असेल. म्हणजे आपण म्हणू शकतो की समर्थन तर त्यांनी दिलं होतं पण तो काय असेल माझ्यासाठी अयशस्वी असेल. हे चित्राच्या द्वारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. समोरची इडियम आपण चेक करून घेऊ. चल इडियम आहे बाय द स्किन ऑफ द टीथ. आता समजून घ्या जे आपले टीथ आहे त्याच्यावरती जर स्किन जर बघितली ती खूप पातळ असते, थिन असते. आता लक्षात घ्या तर याचा अर्थ काय होतो की थोड्या फरकाने इथं बचावणे किंवा आपण म्हणू शकतो नॅरो. आता समजून घेऊ आपण, जसं एक हिंदीमध्ये म्हण आहे बाल बाल बचना किंवा बचावणं असं काहीतरी म्हण आहे. मराठीमध्ये काय केस केस वाचणे असं आहे का ते नाही, की थोडक्यात आपण वाचणे असं पण त्याला म्हणू शकतो. बघा हे दोन विमानं दिसतात तुम्हाला, थोड्या फरकाने ते काय झालेले आहे बचावलेले आहे. एक म्हणू शकतो आपण खालून गेलेले, एक वरून जाताना तुम्हाला दिसते, पण थोडा इथं फरक दिसतो की थोडासा जरी स्पर्श इथं झाला असता तर आपण म्हणू शकतो की विमानचं काय झाले असते ते क्रॅश झाले असते, बरोबर आहे की. मग आपण स्टेटस ठेवलं असतं फक्त RIP म्हणून, पण इथं समजून घेऊ आपण की हे थोड्या फरकाने इथं बचावलेलं आहे. आपण त्याला म्हणणार बाय द स्किन ऑफ द टीथ, म्हणजेच काय असेल ते नॅरोली किंवा थोड्या फरकाने तिथं काय असणे बचावणे, एखादी गोष्ट तिथने वाचणे, आपण त्याला असं म्हणू शकतो. समोरची इडियम चेक करून घ्या. बोन ऑफ कंटेन्शन. बोन ऑफ कॉन्टेन्शन. आता समजून घेऊ आपण याला काय म्हटलं जाते, काय म्हटलं जाते. आता बघा बोन म्हणजे तुम्हाला माहिती आहे हड्डी. आता हे दोन कुत्रा आहे यांच्या समोर जर तुम्ही समजा हे लॉलीपॉप दिसते तुम्हाला, हे जर बोन जर तुम्ही फेकलं तर हे 100% त्याच्यासाठी भांडण करणार आहे, ठीक आहे. मग मला सांगा या दोघांचं भांडण करण्याचे दोघं मित्र होते बिचारे, याचं दोघांचं भांडण करण्याचं कारण काय झालं बरं, हे बोन झालं ना. मग इथं समजून घ्या कॉज ऑफ कॉरल. कॉरल म्हणजे भांडण, कॉज म्हणजे तुम्हाला माहिती आहे कारण, ठीक आहे. मग भांडण्याचं कारण जर बघितलं तर काय ती हड्डी आहे, हे काय तिथं बोन आहे. मग लक्षात ठेवू आपण बोन ऑफ कॉन्टेन्शन म्हणजेच काय की कॉज ऑफ कसेल तिथं कॉरल, भांडण्याचे कारण. आता हे तुम्हाला दिसतं चित्रामध्ये, ठीक आहे. ST बसमधला हा चित्र आणि हे भारतातल्या स्त्री आहे, बरोबर आहे. मग यांचं जर भांडण होत असेल ते कशामुळे होत असेल तर इथं बसण्यावरून, आणि यांचं भांडण तर फेमस आहे की नाही, केस ओढवाढ करणे. त्याच्यानंतर जर बघितलं काही विषय नाही, मुलांचं वेगळं भांडण असते. इथं लक्षात ठेवू आपण कारण कशावरून आहे ते सीटवरून ते काय होत आहे भांडण होत आहे. इथं जर बघितलं इथं भांडण कशाचं आहे तर आपण म्हणू शकतो बोन ऑफ कॉन्टेन्शन काय झालं, मग ती सीट झाली, ठीक आहे. STची काय झाली सीट झाली. इथं लक्षात ठेवू आपण काय ती हड्डीच आहे यांचं भांडण्याचं काय कारण काय की ती हड्डी दिसते. चला समोरची इडियम आपण चेक करूया. इडियम चेक करायचं बाईट ऑब्लिक पीस ऑफ वन्स माइंड. आता बघा
बाईट किंवा फिस ऑफ वन्स माइंड म्हणजे काय, एखाद्या माइंडमध्ये जर समजा राग असेल मग तो कोणावर तिथं राग काढणारच आहे. जसं मला सांगा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे जो पप्पा आहे की डोक्यामध्ये राग आहे, मग तो थोडा तरी मुलाला देणारच आहे, तिथं काही ना काही तिथं सांगणार आहे. याचा अर्थ काय, टू स्कोल्ड करणे किंवा रागावणे किंवा टोमणे मारणे असं त्याचा अर्थ होतो. एखादा जो पीस आहे माइंडमधला, जो एखादा पीस आहे, लक्षात ठेवणार आपण, माइंड शब्द दिसतो याच्यामध्ये, पीस शब्द दिसतो. पीस म्हणजे तुकडा, आपण म्हणू शकतो माइंडमधला थोडा तुकडा तो जर मुलाला देत असेल आणि तो जर रागाचा असेल तुकडा, तर आपण लक्षात ठेवणार की तो स्कोल्ड केलेला, इथं आपण म्हणू शकतो त्याला रागावलेला आहे पप्पा, आणि इथं किंवा आपण म्हणू शकतो की एखादा जो मित्र आहे तो आपल्याला टोमणे मारत आहे. म्हणजे लक्षात ठेवणार आपण बीट किंवा फिस ऑफ वन्स माइंड, तर लक्षात ठेवणार आपण टोमणे मारणे किंवा रागावणे किंवा स्कोल्डेड. ठीक आहे, येत्या लक्षामध्ये समोरची इडियम चेक करून घेऊ. बॉर्न विथ सिल्वर स्पून. आता लक्षात ठेवा, याला हे चित्र दिसतं तुम्हाला, बॉर्न विथ सिल्वर स्पून म्हणजे एखाद्याच्या घरी एखादा जो श्रीमंत व्यक्ती आहे त्याच्या घरामध्ये जर बाळ जन्माला जर आला असेल तर आपण त्याला म्हणत असतो की त्याचं नशीब भाग्यवान आहे तो. मग हे दिसतो तुम्हाला कोण आहे, अंबानी साहेब आहे, याच्या हातामध्ये काय नातू दिसतो. याचा अर्थ हा जो बाळा आहे तो तोंडामध्ये चमच्याचं आपण म्हणू शकतो चम्मच घेऊन आलेला आहे. कुठला चम्मच घेऊन आलेला आहे, तर सिल्वर. तर लक्षात ठेवणार बॉर्न विथ सिल्वर स्पून म्हणजे काय की गर्भश्रीमंती पण आपण त्याला म्हणू शकतो. गर्भश्रीमंत की जो समजा जन्मापासूनच काय श्रीमंत आहे, याला काही करण्याची गरज आहे का, नाही, कारण तो पहिल्यापासूनच श्रीमंत आहे. हे आपल्याला दिसते भाऊ आहे की नाही, श्रीमंत आहे, बरोबर नाही, काही अडचण आहे का त्यांना, काहीच अडचण नाही. मग त्याला काय म्हटलं जाते, गर्भश्रीमंत. किंवा आपण म्हणू शकतो त्या बॉर्न विथ सिल्वर स्पून, टू बी बॉर्न इन अ रिच फॅमिली, की असा एखादा बाळ जो रिच फॅमिलीमध्ये त्याचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. ते आकाश भाऊला काही आहे का, आता आकाश भाऊ असं मावत पण नाही, दोन दरवाज्यात पण निघत नाही, कारण की तो रिच फॅमिलीमध्ये जन्म घेतला आहे, काही कष्ट करण्याची इथं गरज पडली नाही. सिल्वर स्पून घेऊन तो आला होता. ठीक आहे, जेव्हा त्याचा जन्म झाला होता. ठीक आहे, लक्षात ठेवणार आपण की बॉर्न विथ सिल्वर स्पून म्हणजे काय की गर्भश्रीमंत आपण त्याला म्हणू शकतो. मराठीमध्ये मन पण आहे ते. आता बघा, ही इडियम आली होती. ठीक आहे, ही इडियम जी आहे समजा, तर तुम्हाला राजशिवाच्या पेपरमध्ये ही दिसते. आता समजून घ्या, बर्न कॅन्डल ॲट बोथ एंड्स. आता मला सांगा, ही एक कॅन्डल आहे, ही एक कॅन्डल आहे. कॅन्डल याही साईडला पेटवलेली, आपण याही साईडला जर पेटवले, दोन्ही साईडला जर कॅन्डल जर पेटवले असेल तर याचा अर्थ ती कॅन्डल लवकर संपेल, बरोबर आहे. कॅन्डल ही काय होणार, लवकर संपूर्ण. मग इथं जर चेक जर केलं तर याचा अर्थ काय होतो की बर्न कॅन्डल ॲट बोथ एंड. याचा अर्थ असं होतो की दोन्ही साईडने जर आपण कॅन्डल जर पेटवली तर याचा अर्थ होतो स्कॉन्डर. काय होणार त्याचा अर्थ, स्कॉन्डर. स्कॉन्डर मध्येच काय होतो की उधळपट्टी करणे किंवा खर्चिक आपण त्याला म्हणू शकतो. आपण त्याला उधळ्या पण म्हणू शकतो. ठीक आहे, जो पैसे क्विकली काय करतो, खर्च करतो, की आपण उधळपट्टी करतो असं पण म्हणू शकतो. खर्चिक पण इथं लक्षात ठेवणार आपण, स्कॉन्डर पण इथं लक्षात ठेवणार. याचे स्पेलिंग हे खूपदा विचारले गेलेले आहे किंवा विचारल्या जाऊ शकते, स्कॉन्डरची स्पेलिंग. ठीक आहे, त्याचा अर्थ होतो उधळपट्टी करणे, खर्चिक, बर्न कॅन्डल ॲट अ बोथ एंड. येते तुमच्या लक्षामध्ये हे भाऊ दिसते आहे की ना, पैसे उडवत आहे. ठीक आहे, नंतर हा पस्तव आहे. समोरची इडियम आपण चेक करून घेऊया. बाय फिट्स दिसते तुम्हाला, बाय फिट्स अँड स्टार्ट. ठीक आहे, म्हणजे अशी ॲक्शन की ती जी आहे समजा कमी होत आहे, वाढत आहे, चालू होत आहे, बंद होत आहे. आता समजून घ्या, म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो की नियमित आहे का ती, नाही, तर त्याला आपण म्हणणार इरेग्युलरली. ती कशी असेल, इरेग्युलर. बाय फिट्स अँड स्टार्ट्स. आता समजून घ्या, इरेग्युलर प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट विच इज नॉट काय दिलेलं आहे तिथं, प्रेडिकेटेबल. आता इथं समजून घ्या, हा तुम्हाला एक म्हणू शकतो आपण डायग्राम दाखवलेली आहे की हा जो प्रोग्रेस आहे आपला खाली जात आहे, त्याच्यानंतर तो स्टार्ट होत आहे, वर येत आहे, त्याच्यानंतर परत तो डाऊन होताना दिसतो, परत अप होताना दिसतो. याचा अर्थ मला सांगा, कंटिन्यू वर जात आहे का ते, नाही. मग भारताची इकॉनॉमी ही जी आहे समजा, कधी वर दिसते आपल्याला, कधी डाऊन होताना दिसतो, कधी अप होताना दिसते. ठीक आहे, तर त्याला आपण म्हणणार बाय फिट्स अँड स्टार्ट. इरेग्युलर आहे, ते अनियमित आहे. ठीक आहे, आपला अभ्यास पण असंच असतो ना की आपल्याला वाटलं त्या दिवशी आपण अभ्यास करून घेतो, मग 2-4 दिवस अभ्यास सोडून देत असतो, बरोबर आहे की नाही. मग अजून जर मनात जर आला, घरून जर थोडं प्रेशर आलं, काय बाबू किती दिवस झाले आहे की नाही, कधी लागणार आहे, मग आपल्याला कुठंतरी थोडं वाटते की आज अभ्यास करून घ्या. ठीक आहे, मग तो आपला इरेग्युलर ॲक्शन आहे.
आपण त्याला काय म्हणू शकतो, बाय फिट्स अँड स्टार्ट आपण त्याला लक्षात ठेवूया. इरेग्युलर बाय डिंट ऑफ लक्षात ठेवणार आपण, बाय फोर्स ऑफ हे सोपं आहे. ठीक आहे, बाय फोर्स ऑफ, बाय डिंट ऑफ म्हणजे काय असतो की बाय फोर्स ऑफ आपण लक्षात घेऊ शकतो. ठीक आहे, हे तुम्हाला आण दिसते की याच्या डोक्यावर आपल्याला फोर्स होताना दिसतो, बाय फोर्स आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतरची इडियम तिथे चेक करून घ्या. बघ इडियम आहे, इडियम दिसते ब्लो हॉट अँड कोल्ड. आता एक गोष्ट समजून घ्या की आपला मित्र आणि आपण एक कॉफी घेत आहे, समजून घेऊ आपण कॉफी आहे. मग हॉट कॉफी जर असेल तर आपण त्याला फूक मारून पिणार, आपला मित्रही पण फूक मारून पिणार, बरोबर आहे. पण आपला मित्र हॉट कॉफीला फूक मारून पित आहे, काही अडचण नाही. पण ॲट ए टाइम आपण त्याला काय दिली की दुसरी कॉफी दिली, ती आहे कोल्ड कॉफी. ती कशी आहे, कोल्ड कॉफी. त्याला पण तो काय करत आहे, ब्लो करत आहे. याचा अर्थ तो काय करत आहे, काय करत आहे तो. ठीक आहे, तर लक्षात घेणार आपण तो काय करत आहे, तिथं फूक मारून पित आहे. ठीक आहे, मग तो हॉटला पण फूक मारत आहे, कोल्डला गरज नाही ना फूक मारण्याची. म्हणजे ॲट ए टाइम तो दोन्ही ॲक्शन करत आहे, म्हणजे आपल्याकडून बोलत आहे आणि आपण म्हणू शकतो आपल्या विरुद्ध पण बोलत आहे. समजून घ्या, टू स्पीक इन फेवर अँड अगेन्स्ट. ठीक आहे, ॲट द सेम टाइम. एकाच टाइमला तो आपल्याला म्हणतो की हो तुझं बरोबर आहे, आणि थोड्याच वेळात तो म्हणतो की नाही 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 आहे की नाही, हे उलट आहे. म्हणजे इथं लक्षात घेऊ आपण की एकाच वेळी बाजूने म्हणजे आपल्या बाजूने बोलणे आणि विरोधात पण बोलणे, त्यालाच म्हटलं जाते ब्लो हॉट अँड कोल्ड. आता लक्षात ठेवणार आपल्या मित्राला की तो काय करतो की हॉट कॉफीला पण फूक मारून पितो आणि कोल्ड कॉफीला पण फूक मारून पितो. पण कोल्ड कॉफीला फूक मारून पिण्याची गरज नाही आहे तिथं. याचा अर्थ काय होतो की तो कोल्डकडे जातो आणि हॉटकडे येतो, बरोबर आहे की. म्हणजे आपल्या मित्राकडून पण बोलतो आणि आपल्याकडून पण बोलत आहे, आपल्या अगेन्स्ट पण बोलत आहे, आपल्या बाजूने पण बोलत आहे. दोन्ही काम एकच वेळेस करत आहे तो, सेम टाइममध्ये तो दोन्ही काम करत आहे की तो आपल्या अगेन्स्ट पण बोलत आहे आणि फेवरमध्ये पण बोलत आहे. तर त्यालाच काय म्हटलं जाते बेटा, त्याला म्हटलं जाते ब्लो हॉट अँड कोल्ड. आता बघा ठीक आहे, हे आपलं विदर्भ आय एस अकॅडमीचं आधुनिक भारताचा इतिहास आलेला आहे. ते पण बदललेल्या अभ्यासक्रमानुसार आहे, ते आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे. आपण याला परचेस करू शकतो. सोप्या पद्धतीमध्ये ती मांडणी आहे. ठीक आहे, एवढी माहिती द्यायची होती तुम्हाला. चला ठीक आहे, इथं आपल्या जे समजा इडियम, आजचे इडियम इथं संपलेले आहे. पण बंद करू नका व्हिडिओ, आपण थोडं क्विक रिव्हिजन घेणार आहेत. इथं 2020 खेळणार आहे आपण फास्टमध्ये, इथं 2020 खेळूया. चला एक वेळेस तुम्हाला रिव्हिजन करून देतो मी. हे बँडी वर्ड्स म्हणजे टू आर्ग्यू आपण म्हणू शकतो, तर रँगल पण म्हटलं जाते, टू रँगल पण म्हटलं जाते, भांडण करणे किंवा वाद करणे किंवा आपण वाईट बोलणे आपण तिथं म्हणू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघूया बी इन वन्स बोनेट. एखाद्याच्या बोनेटमध्ये जर बी जर गेलेलं असेल तो त्याचाच विचार करणार. याचाच अर्थ काय, टू बी फिजी किंवा आपण सदा असंतुष्ट आपण म्हणू शकतो की तो असंतुष्ट राहतो आहे की नाही, एकदम गणगण अवस्थेमध्ये राहतो, नेहमी तो विचार करत राहतो आहे की काय होणार माझं, कसं होणार. ठीक आहे, तर त्याला म्हटलं जाते बी इन वन्स बोनेट. त्याच्यानंतर चेक करा बाईट द डस्ट. आता माहिती आहे डस्ट म्हणजे धूळ आहे, बाईट म्हणजे चारणे. म्हणजे इथं काय होतं, तुम्ही जर धूळ कोणाला चारत असाल तर याचा अर्थ होतो टू बी डिफिटेड किंवा पराभूत होणे किंवा हरणे आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर बघा ब्ल्यू स्टॉकिंग. ब्ल्यू हे कलरची तुम्हाला स्टॉकिंग दिसते. ठीक आहे, तर ही जी लेडी आहे ब्ल्यू स्टॉकिंग घालणारी जी ही लेडी असते, तर ही असते एअर होस्टेज असते. तर लक्षात ठेवणार आपण एअर होस्टेज ह्या ज्या लेडी असतात हे एज्युकेटेड पण असतात आणि हे शो करणाऱ्या पण असतात, म्हणजे पेडेंटिक पण असतात. लक्षात ठेवून आपण एज्युकेटेड बट पेडेंटिक लेडी, अशी लेडी की ती एज्युकेटेड पण आहे पण ती शो करणारी पण आहे, पेडेंटिक लेडी पण आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर चेक बुकवर. बुकवर म्हणजे वर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की किडा, बुक म्हणजे पण माहिती आहे पुस्तक. पुस्तक की किडा म्हणजेच काय की असा व्यक्ती जो नेहमी काय करत असतो की त्याचा जो डोका आहे तो पुस्तकामध्येच असतो, तो नेहमी फक्त पुस्तकी प्रेमी पण आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, अ पर्सन इन द हॅबिट ऑफ पुअरिंग ओव्हर बुक्स. ठीक आहे, लक्षात ठेवूया आपण. ब्रिंग डाऊन द हाऊस. आता मला सांगा ब्रिंग म्हणजे आणणे, डाऊन म्हणजे खाली. जर तुम्ही घराला खाली आणत असाल याचा अर्थ काय की घरचे लोक तुमचं काय करत आहे, प्रशंसा करत आहे, तुमचे चरण स्पर्श करत आहे. याचा अर्थ काय करत आहे, तुमचं अप्लॉईज म्हणू शकतो आपण, रिसिव्ह अप्लॉईज किंवा आपण म्हणू शकतो प्रशंसा मिळवणे, वा 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 आहे की नाही. तर हे सगळे तुमची प्रशंसा करत आहे. तलाठी जर लागले असाल, राजेश्वराचं पोस्ट काढली असाल, कुठली पोस्ट काढा तुमची प्रशंसा होणार म्हणजे होणार. ते समोरची इडियम बघूया ब्रोबीट. ठीक आहे, आता बघा ब्रोबीट म्हणजे काय
की आपल्याला भोवळ्याला जर मारत असेल कोणी तर आपण 100% खाली बघणार. खाली जर बघत असेल तर टुबुली खाली दाखवणे, खाली दाखवणे आपण त्याला म्हणू शकतो. तिथं म्हणू शकतो आपण इन्सर्ट करणे पण आपण त्याला म्हणू शकतो. ब्रोबिट सिनियर लोक ज्युनियर लोकांची करत असतात तिथं ब्रोबिट, म्हणजे ते खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. त्यानंतरची इडियम बघा बॅड एग. बॅड एग अंड्याचा ट्रे आहे, त्याच्यामध्ये जर एखादा खराब अंडा असेल तर आपण त्याला काढून फेकतो, म्हणजे तो आपल्यासाठी काही कामाचा नसतो. म्हणजे लक्षात ठेवू आपण, तो अवर्थलेस एखादा व्यक्ती जो आपल्या काही कामाचा नसतो आपण त्याला टीममधून बाहेर काढतो. कोणत्याच कामाचा नसणे, एक नालायक व्यक्ती आपण त्याला म्हणू शकतो. एक नालायक, तो लायकीचा नाही त्या गोष्टीचा. ठीक आहे, समजून घ्या. समोरची इडियम चेक करा. बिसाइड द मार्क. हा एक मार्क आहे, त्याच्या साईडला जर असेल मग गोष्ट आहे ही आपण बोलत आहे दुसऱ्याबद्दल, याचा अर्थ काय झाला? बिसाइड द मार्क. इरेलिव्हंट, असंबंधित, त्याच्याशी काही त्याचा संबंध नाही, असं आपण त्याला लक्षात ठेवू शकतो. बर्न वन्स फिंगर. जर मला सांगा फिंगर जर जळाले असेल तर ते 100% आपल्याला ट्रबल देणार आहे. मग काय व्हायचं की लहानपणामध्ये जर बघितलं तर आपल्याला चटका लागायचा, असे छोटे छोटे फोडे यायचे हातावर, आहे की नाही? त्याच्यातून पाणी निघायचं तो फुटल्याच्या नंतर. मग लक्षात ठेवूया आपण की तो आपल्याला काय द्यायचा? ट्रबल द्यायचा. टू गेट इन टू ट्रबल, अडचणीत सापडणे, कुठल्या गोष्टीचा अडचणीमध्ये सापडणे आपण म्हणू शकतो. ब्राउन स्टडी. ब्राउन स्टडी म्हणजे तुम्हाला माहिती आहे दिस ऑफ स्वप्न पाहणे, म्हणजे स्टडी करत आहे पण हा गडी दुसऱ्याच विचारामध्ये चालला गेला. याचा अर्थ काय झाला की तो दिवसात तिथं काय बघत आहे? स्वप्न बघत आहे. बघा बँक ऑन. आता लक्षात ठेवा आपण बँक ऑन. बँक ऑन म्हणजेच काय की डिपेंड ऑन, काउंट ऑन, अवलंबून असणे. हा जो भाऊ आहे या गाडीवरती अवलंबून आहे. ताई जर बघितलं तर आपल्याला दिसते की व्हीलचेअरवरती काय अवलंबून आहे, एखाद्या गोष्टीवर अवलंबून असेल. डिपेंड ऑन, काउंट ऑन. पण तुम्ही कोणावर डिपेंड राहू नका, स्वतः जे आहे समजा मार्ग काढा. ब्लेज द ट्रेल. ब्लेज द ट्रेल जर बघितलं, टू स्टार्ट अ मुवमेंट, एखादी मुवमेंट चालू करणे, एखादा काम चालू करणे, त्यालाच म्हटलं जाते ब्लेज द ट्रेल. मग गांधीजींनी क्विक इंडिया मुवमेंट तिथं चालू केली होती तर आपण त्याला म्हणू शकतो ब्लेज द ट्रेल. तुम्ही एखादी कुठली मुवमेंट चालू करा तिथं तर त्याला पण आपण काय देऊ नाव? ब्लेज द ट्रेल. म्हणजेच काय? टू स्टार्ट अ मुवमेंट. बुल इन अ चायना शॉप. मग आपण इथं लक्षात ठेवलं होतं की चायना शॉप आहे, त्याच्यामध्ये ते जे समजा चिनीमातीचे भांडे आहे त्याच्यामध्ये जर बुलनी प्रवेश केला असेल तर तो सगळ्या जे चिनीमातीचे भांडे आहेत त्याला काय करणार? तो डॅमेज करणार. लक्षात ठेवणार वन हू कॉजेस डॅमेज किंवा आपण म्हणू नुकसान होणे. त्याच्यानंतर बघा बाय द रूल ऑफ थंब. ठीक आहे, असा व्यक्ती ज्याला व्यावहारिक ज्ञान आहे तो प्रॅक्टिकल त्याला काय दिसतो? नॉन दिसतो, तो पुस्तकी किडा नाही आहे. ठीक आहे, लक्षात ठेवणार बाय द रूल ऑफ थंब म्हणजे अकॉर्डिंग टू प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, व्यावहारिक अनुभव असलेला. त्याच्यानंतर बघा बिग बिग ड्रॉ. बिग ड्रॉ म्हणजे काय? तुम्ही असं जर असं मोठा बिग ड्रॉ केलेला आहे की नाही? बिग ड्रॉ केलं तुम्ही, बिग मोठा आणि ड्रॉ केलं म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही कोणाचं तरी अट्रॅक्शन आहे तुम्हाला. मग लक्षात ठेवूया आपण अ ह्यूज अट्रॅक्शन, एक प्रचंड आकर्षण चित्रामध्ये तुम्हाला दिसते. समोरची इडियम चेक करून घ्या. ब्रोकन रेड. हे रेड दिसते तुम्हाला, वेळू आपण त्याला म्हटलो आहे की नाही? ब्रोकन म्हणजे तुटलेला वेळू, पण तो असा वेळू आहे की तो सपोर्ट जरी त्याने केलेला आहे पण तो काय बिचाराचा फेल झालेला आहे, म्हणजे समर्थन पण तो कसा असेल? अयशस्वी. हे चित्रामध्ये पण झालेलं आहे राहुलजी गांधी सोबत. आता चॉईसमध्ये बघू आपण काय होणार. बाय द स्किन ऑफ द टीथ. ठीक आहे, बाल बचावणे आपण इथं चेक केलं तर थोड्या फरकाने बचावणे, नॅरोली आपण त्याच्यासाठी एक शब्द घेतलेला आहे. बोन ऑफ कॉन्टेन्शन याचा अर्थ काय झाला? कॉज ऑफ क्वारल. ठीक आहे, भांडणाचे कारण आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये दिसतात ह्या दोन कुत्र्यामध्ये जर बघितलं भांडण्याचं कारण काय आहे तर लॉलीपॉप दिसते तुम्हाला. तुम्ही जर एक लॉलीपॉप फेकत असेल दोघं भांडण करणार आहे. याच्यामध्ये जर बघितलं ठीक आहे, जागेवरून भांडण झालेलं आहे. मग ते जे सीट आहे त्याच्यावरून जर भांडण झालं असेल तो काय असेल? त्यांचं बोन ऑफ कॉन्टेन्शन असेल, तो भांडण्याचा काय मुद्दा आहे, कारण आहे. बिट किंवा आपण म्हणू शकतो पीस ऑफ वन्स माइंड म्हणजे काय? टू स्कोल्ड करणे किंवा रागावणे किंवा टोमणे मारणे. म्हणजे आपला जो माइंड आहे तो जर राग भरलेला असेल त्याच्यामध्ये आपण जर एक पीस देत असेल दुसऱ्यांना, याचा अर्थ काय? रागाचा आपण तुकडा देत आहे, म्हणजे आपण भांडण करत आहे किंवा आपण भांडत आहे, स्कोल्डेड करत आहे तिथं. ठीक आहे, रागवत आहे दुसऱ्यांवर. लक्षात ठेवणार. बॉर्न विथ सिल्वर स्पून. हे तर माहीत आहे तुम्हाला, सोन्याचा चम्मच घेऊन जन्मलेला कार्यकर्ता. याचा अर्थ काय? टू बी बॉर्न इन रिच फॅमिली. रिच फॅमिलीमध्ये त्याचा काय झालेला आहे? जन्म झालेला आहे. गर्भ श्रीमंतपणा आपण म्हणू शकतो, त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसते. त्याच्यानं बर्न कॅन्डल ॲट बोथ एंड. दोन्ही साईडला जर आपण कॅन्डल जर जाळत असेल तर ती लवकर संपेल. लवकर संपेल याचा अर्थ काय? लवकर तुमच्या जवळचा पैसा संपेल. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो स्क्वॉन्डर, उधळपट्टी करणे किंवा खर्चिक आपण त्याच्यासाठी वर्ड घेतलेला आहे. बाय फिट्स अँड स्टार्ट याचा अर्थ काय होतो? इरेग्युलर, अनियमित, ती गोष्ट नियमित चालू नाही आहे. बाय डिंट ऑफ म्हणजे बाय फोर्स ऑफ आपण लक्षात ठेवलं.
त्याच्यानंतर ब्लो हॉट अँड कोल्ड, याचा अर्थ काय झाला की ब्लो आपण हॉट कॉपी आणि कोल्ड कॉपी दोन्ही जर ब्लो करून जर पित असेल तर याचा अर्थ असं होतो की आपण दोन्ही बाजूने बोलत आहे, म्हणजे ॲट अ टाइम फेवरमध्ये पण बोलत आहे, अगेन्स्टमध्ये पण बोलत आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा आपण. ठीक आहे, तर इथं आपला आजचा जो व्हिडिओ आहे इथं संपतो. ठीक आहे, तिथपर्यंत थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.